देशात लोकसभेचे मुद्दे वेगळे असले तरी महाराष्ट्रात मात्र लोकसभेचे मुद्दे फारसे वेगळे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो म्हणजे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे आंदोलन. मनोज जरांगेंचं जे आंदोलन आहे त्याचा बराचसा मोठा फटका जो आहे तो मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या गुलालाचा अपमान केला, अशा प्रकारचा एक नरेटिव्ह जो आहे तो महाराष्ट्रातील मराठा समाजापर्यंत पोहोचविण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना यश मिळालंय. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने सुद्धा आक्रमक भूमिका घेऊन मुस्लिम मतांचं राजकारण करण्याला सुरुवात केल्याचे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पंतप्रधान मोदी यांचं काही दिवसांपूर्वीचं वादग्रस्त वक्तव्य पाहिल्यानंतर महाराष्ट्रात आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला येणारा काळ जो आहे, येणारी जी लढाई आहे ती तितकी सोपी नसणार असं बोललं जात आहे. आणि या लढाईमध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे मराठा आणि मुस्लिम मतदार. मराठा आणि मुस्लिम मतदार महाराष्ट्रात किती महत्त्वाचा ठरू शकतो, तो गेम चेंजर होऊ शकतो का, हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सर्वात आधी महत्त्वाचा मुद्दा जो समजून घ्यायचा आहे तो म्हणजे मराठा आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाला बसणारा आणि महायुतीला बसणारा फटका. परभणीमध्ये महादेव जानकर विरुद्ध बंडू जाधव अशी लढत होती. एकीकडे एका बाजूला ओबीसी मोर्चामध्ये सक्रिय सहभाग घेतलेले महादेव जानकर, तर दुसरीकडे बंडू जाधव जे मराठा समाजातून येतात. याच परभणीमध्ये मराठा आंदोलक अतिशय तीव्र झालेले होते. मराठा आंदोलन तिथे चांगलं चाललं होतं. मनोज जरांगेंना मानणारा मोठा वर्ग यामध्ये आहे. घनसावंगी, जिथून ज्या लोकसभेसाठी मनोज जरांगेंनी स्वतः मतदान केलं ते सुद्धा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. आणि परभणी सारखेच मराठवाड्यातले किमान 4 ते 6 असे मतदारसंघ आहे जिथे मराठा समाजाच्या रोषाचा फटका जो आहे तो महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आणि म्हणूनच परभणीची जागा जर हरली तर तिथे सर्वात मोठा फॅक्टर असेल तो म्हणजे मराठा मतदार. याशिवाय परभणी सोबतच नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये, दोन्ही लोकसभेमध्ये मराठा आंदोलक, मराठा आरक्षण हा मुद्दा चर्चेत राहिलेला आहे. प्रचाराला जात असताना मराठा आंदोलकांनी गावबंदी केली, उमेदवाराला प्रचारासाठी येऊ दिलं नाही, शिवीगाळ झाली, अशा विविध घटना या तीनही लोकसभामध्ये आपण पाहिलेल्या आहेत, त्यांचा अनुभव आपण घेतलेला आहे. एकंदरीत जर पाहिलं तर मराठा उमेदवार जे आहेत त्यांच्या पाठीशी समाज उभा राहतोय. मनोज जरांगेंनी थेट भूमिका, थेट पाठिंबा कोणाला दिला नसला तरी ज्यांना पाळायचंय त्यांना पाळा, ज्यांनी गुलालाचा अपमान केलाय त्यांना पाळा असं सांगून अप्रत्यक्षरित्या एक धमकी जी आहे ती महायुतीला मिळाल्याची आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून मराठा मतदारांचा टक्का जो आहे तो या 2 टप्प्यामध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय. मराठा समाजाचा रोष आता ईव्हीएमच्या माध्यमातून पुन्हा समोर येऊ शकतो आणि त्याचा फटका महायुतीला बसू शकतो. मराठा समाजासोबत जो दुसरा महत्त्वाचा समाज आहे तो म्हणजे मुस्लिम समाज. मुस्लिम समाजावरती एक आक्षेपार्ह विधान देशाच्या पंतप्रधानांनी केलं आणि त्यानंतर देशात वादंग माजलं. मुस्लिम समाजाला इथली सरकार जे आहे, काँग्रेसचं सरकार आलं तर त्यांना सर्व तुमचे मंगळसूत्र देईल, त्यांच्या ज्वेलरी संपत्ती तुमच्या त्यांना वाटण्यात येतील, अशा प्रकारची जी भूमिका आहे ती नरेंद्र मोदींनी घेतल्याने एक प्रकारचं मुस्लिम विरोधी राजकारण जे आहे ते तिथे सुरू केलं. पण काँग्रेसने मात्र आणि महाविकास आघाडीने मात्र आपल्याकडे मुस्लिम मतदार स्वतःकडे आकर्षित करण्याची पूर्ण जी संधी आहे ती त्यांनी तिथे सोडलेली नाहीये. मागच्या वेळी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्र होते म्हणून एक गठ्ठा मतदान होत होतं, तिथे त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसत होता. पण आता ते तसं राहिलेलं नाहीये. काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा एकदा मुस्लिम समाज पुढे आलेला आहे. मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहील. सोबतच मराठा समाज सुद्धा सत्तेच्या विरोधात असल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि जर मराठा आणि मुस्लिम मतदारांची टक्केवारी वाढली, मतदान जर त्यांचं वाढलं तर त्याचा थेट फटका जो आहे तो महायुतीला बसू शकतो. सध्या जे 2 टप्प्यामध्ये निवडणूक झाली त्या दोन्ही टप्प्यामध्ये मराठा आणि मुस्लिम मतदारांची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तुम्हाला काय वाटतं, हे दोन्ही जे समाज आहे, मराठा समाज आणि मुस्लिम समाज, हे 2 समाज कुणाच्या विरोधात सर्वाधिक मतदान करतील आणि त्यांच्या मतदानाचा फायदा नक्की कुणाला होईल? कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.